हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी भाकरीचा व्हिडिओ शूट करत आहे आणि भाकरी कशी बनवतात ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि त्याचबरोबर भाकरीसोबत भरीत बनवत आहे. तर भरीत आणि गरमागरम ज्वारीची भाकरी असं मी बनवत आहे. सर्वात प्रथम मी भरीत बनवून घेतलं. असे वांगे तेलात फ्राय करून घेतले. त्यानंतर फक्त कांदा थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि भाजलेलं तळलेलं वांगे भाजण्याची घेतलेलं ते त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि वरतून कूट टाकायचं आहे. काहीच बाकी नाही यामध्ये. आणि मीठ चवीनुसार तिखट एक टाकायचं आहे आणि लगेच बनतं आहे 10-15 मिनटात चहात बनतं. त्यानंतर मी लगेच भाकरी करण्यासाठी घेतली आणि मी आज खूप दिवसांनी भाकरी बनवत होते. म्हणजे चपाती बनवते अशी कधीमध्ये, पण भाकरी नाही. तर मग आज मी भाकरी बनवायला घेतली आणि यूट्यूबवरती किती प्रकारचं काही दाखवते भाकरी बनवण्यासाठी. पाणी गरम करा, काही करा, हेच करा, तेच करा, असं करा, तसं करा. बट नाही, रिॲलिटी हेच आहे की भाकरी करता यायला हवी. फक्त एवढंच की त्याचं कसं करतात, काय करतात ते माहिती पाहिजे. बाकी कुठलीच पद्धत काही नसते. आपण जसं करतो साध्या प्रकारेच भाकरी बनते आणि ते पातळ किंवा जाड ते आपल्या अकॉर्डिंग ठेवू शकता तुम्ही. आणि मग बघता इथं बघा मी किती फास्ट आणि इतकी छान भाकरी फुगली होती की बस टम्म फुगली होती, काठोकाठ फुगले होते याचे. फक्त पीठ खूप जास्त मळून घ्यायचं आहे. म्हणजे असं एकदम जास्त मळून घ्यायचं, कारण तर थोडं मळलं ना तर भाकरी तुटण्याची शक्यता असते. तर नाही तुटत माझी. तर अशी तवा गच्च भरून भाकरी केली होती मी. त्यानंतर तव्यावरती टाकली आणि तवा एकदम कडकडीत कडक गरम पाहिजे. त्यानंतर भाकरी त्यावरती टाकून घेतली आणि पाणी लावून घेतलं त्याला. आणि पाणी थोडंसं हडकलं की लगेच त्याला पलटी करून घेतली. ते दाखवते मी तुम्हाला. आणि लगेच त्याला पलटी करून घेतलं. आणि बरेच जण काय करतात, त्याला दाबतात, वरून रुमालने दाबतात किंवा असं हाताने दाबतात. की मी काहीच करत नाही, फक्त त्याला आता उलटं असं कडक होईपर्यंत त्याला शेकू देते एकदम हाय फ्लेमवरती. त्यानंतर गॅस थोडासा लो करता आणि बघा आता तुम्ही उलटी टाकल्यानंतर भाकरी न काही हात लावता 1 मिनटाच्या आत भाकरी तयार होती आपली. जास्त टाईम लागत नाही याला. आणि पीठ पण खूप छान दिलं होतं यावेळेस. तर छान झाला भाकऱ्या माझ्या. मी 2च केला होता, जास्त नाही केला, पण खूप छान झाला होता. आणि सेकंडवाली पण मी करत होते सोबतच. आणि तर मी पलटी केली बघा कशी कडक झाली. अशी कडक झाली की तुम्ही पाहू शकता. झालं, काहीच केलं नाही मी त्याला. आणि भाकरी अशी पुरीपेक्षाही टम्म फुगली होती काठोकाठ आणि इतकी टेस्टी झाली होती खाण्यात. तर काही जण म्हणतील भाकरीला टेस्ट असते का, तर हो असती. तर आता काही जण म्हणतील भाकरीला टेस्ट नसते, बट असती. भाकरीलाही टेस्ट असते आणि खूप छान झाली होती भाकरी. मला तर आवडली आणि मी लगेच सेकंडी करून घेतली. त्या अगोदर मम्मीसाठी जेवण वाढलं मी. माझी मम्मी नॉनव्हेज नाही खात, ती पूर्ण व्हेजच खाती. मग तिला हे असं आवडतं. तिला पूर्ण असं गावाकडचं जेवण आवडतं. बाहेरचं तर काही खात नाही ती. असं भाजी भाकरी साधं जेवण आवडतं. नॉनव्हेज तर खातच नाही. कधी तर खाती, पण आता तर बंदच आहे तिचं उपवासामुळे. आणि मग तिच्यासाठी मी गरमागरम भाकरी आणि भरीत बनवलं. तिचं फेवरेट डिश आहे ही, जी मी बनवलेली तिला फार आवडते. तर तिच्यासाठी लगेच मी इथं ताट वाढवून घेतलं भरीत आणि भाकरी. आणि तिला खूप आवडलं. ते आता रिव्ह्यू देत नाही कॅमेऱ्यावरती, बट असं सांगितलं ते मी मला छान झालं आहे म्हणून. आणि मग आता हे सेकंडवाली पण अशीच करून घेतली. पण तिकडं पाण्याच्या नादामध्ये थोडीशी खालून जरा जास्त डार्क ब्लॅक झाली होती, का जास्त भाजली गेली. पण काही हरकत नाही, मला अशीच भाकरी आवडते. मी जास्त भाकरी खात नाही आणि मला अशीच आवडते एकदम कडक. आणि पातळ भाकरी आवडती मला. जाड भाकरी आवडती नाही आणि मला बनवता येत नाही. तर मम्मीसाठी मी तिला लगेच ताट वाढायला घेतलं. गरम गरम भाकरी होती. तिला म्हणलं खा मम्मी. आई आपल्यासाठी किती करते, रोज आपल्याला ताट वाढते. एक दिवस आपण केला तर काहीच हरकत नाही. आणि सगळ्यांनी करायलाच हवं आपल्या मम्मीसाठी. आणि मला तर वाटतं की मम्मीने आपल्याला इतक्या म्हणजे लहानाचं मोठं करता वेळेस किती गरम गरमच खाऊ घातलं असेल. तर आता आपली वारी आहे आपल्या मम्मीसाठी करायची. तर टाईम भेटेल तेव्हा तर नक्कीच करा.
आणि आपल्या मम्मीला असं गरमागरम जेवण वाढा, मी देते तुम्ही पण करा. आणि त्यानंतर मग ताट वाढेपर्यंत थोडंसं इथे हे झालं, बट काही हरकत नाही. आणि मग मी शूट घेत होते त्यात पण तेच सांगत होते. त्यानंतर ही भाकरी तशीच फुगली न काही करता, एकदम टम्म फुगली होती ही पण, फक्त कडक झाली होती जरा जास्त. पण मला आणि माझ्या बहिणीला अशीच आवडती भाकरी. त्यानंतर मग आम्ही घेतले जेवण्यासाठी. खूप छान झाल्या होत्या भाकऱ्या, मस्त. आणि माझी खुशी ही होती की मी खूप दिवसांनी केलं तर विसरली असेल, बट नाही, खूप दिवसांनी करून ही भाकरी खूप छान झाली होती. मला ही आधी भाकरी येत नव्हती काहीच. आता माझी बहीण पण शिकत आहे. तिनं जर शूट केलं म्हणजे व्हिडिओ टाकायचा म्हणली तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. ती आता 11वीला आहे आणि खूप छान जेवण बनवते ती पण. तिला पण आवड आहे खूप जेवण बनवण्याची. तर झाली पेपरसारखी भाकरी झाली होती ही. लगेच मग जेवणासाठी घेतलं. गॅस थोडा घाण होतो माझ्याकडून जेवण बनवताना, बट काय हरकत नाही, मी लगेच क्लीनही करून घेते. कारण मम्मीला नाही आवडत माझ्या, मलाही नाही आवडत. मी लगेच क्लीन करून घेतलं जेवण करून. आणि पाहू शकता एकदम पेपर भाकरी झाली होती. चलो, नक्कीच कमेंट करून सांगा ती भाकरी कशी बनवली मी. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. चलो, बाय.